जिंदगी 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 हाँ जिंदगी 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 दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी। ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, फटता है शॉट नको रे, थोड़ा कश मार ले सावकाश मार रे, हल्की हल्की किक बसू दे, सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे। मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को हुए मैं उड़ा। तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी, हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही, आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धडका तुम्हाला सोसायचा नाही, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय। हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, अपनी यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी, बॉन्ड आपला सॉलिड हाय, ग्रुप आपला ट्रेंडिंग हाय, दोस्ती आपली तुटणार नाय, सुपर हिट ही फ्रेंडशिप हाय, आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय बुंगाट हाय। भांडण करून पुन्हा गोड होतात काय, गोवा प्लॅन करून नेहमी सक्सेस होतच नाही, ग्रुप आपला डेंजर हाय, गॉसिप रोजच करतात काय, लफडे लोचे नेहमीच हाय, पण बॉन्डिंग कधीच तुटणार नाही, आपली यारी लय भन्नाट
प्यारा है, जान है तू अपनी, तू सबका दुलारा है। तू गेल्यावर काय करू, मस्ती सांग कोणाशी करू, आमचा आहेस कार्टून तू, जाऊ नकोस रडवून तू। आठवण येईल तुझी, तू परतून येशील का? आपली यारी लई भन्नाट हा, आपली यारी लय गुंगाट हा। दूसरा राउंड करत आहोत.
सावधान, एक साथ राष्ट्रीय ध्वज को सलामी दे, सलामी दो, दोन, एक साथ राष्ट्रगीत तिरुक्क। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलदित, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की जय, भारत माता की जय। हर्षाने वाला, वीरों को हर्षाने वाला, मातृभूमि का तन मन सारा, विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। भारत माता की जय। परेड विश्राम। गरजा महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, भीतीने आम्हा तुझी मुळी कडकडाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला शंभूराजा, छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, ओलादी मनगटे खेळती खेळ जीव घेणी, दारिद्र्याच्या उन्हात शिवला विठ्ठलाच्या धामाने निघला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दस्तगामी महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र। जुन्या आठवणीच्या स्मृती ज्या असतात त्याला पुन्हा एकदा त्यांना उजेला मिळालेला आहे। विद्यालयाचे प्राचार्य श्री सोंबे सर यांना मी विनंती करेल की सर्वांना आपण एक 2 मिनिटं शुभेच्छा द्याव्यात। विद्यालयाचे पर्यवेक्षक वाबळे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक शिक्षकेतर, आपल्या सर्वांचं प्रथमतः विद्यालयाच्या वतीने हार्दिक असं स्वागत। आत्ताच बीडी सरांनी सांगितल्याप्रमाणे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा कार्यक्रम गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या उपक्रमाने संपूर्ण देशामध्ये हा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून साजरा केला जातो आहे। गेल्या वर्षी देखील हर घर तिरंगा हा उपक्रम 3 दिवस संपूर्ण देशामध्ये साजरा, 3 दिवस हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जातो आहे आणि त्याच्याच माध्यमातून आज आपण या ठिकाणी विद्यालयामध्ये हे राष्ट्रीय ध्वज फडकवलेला आहे। तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचा योगायोग म्हणावा लागेल की पुन्हा एकदा अगदी शाळेत असल्याप्रमाणे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लागली। निश्चितच त्यातलाच एक हा ध्वजारोहण हा उपक्रम आहे आणि म्हणून हा महापुरुषांनी आपलं बलिदान दिलं, त्या सर्वांना या निमित्त आपण अभिवादन करूया आणि या आपल्या देशाची शान हा जो तिरंगा आहे तो सदैव उंचावरती फडकत ठेवण्यासाठी चला सर्व 2006च्या बॅचने हा गेट टुगेदर ठेवलेला आहे। त्यानिमित्त सर्व शाळेचे
प्राचार्य श्री सुंबे सर, प्रवेशक वाबळे सर, तसेच सर्व व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि माझे इथे जमलेले सर्व श्रोते यांचं मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो त्यांना. आणि खरं तर आजचा हा योगायोग आहे की हर घर तिरंगा या निमित्त आणि आपला कार्यक्रम आणि त्याच दिवशी हा म्हणजे योगायोगच म्हणावं लागेल. आणि हा विचार आमच्या तर लक्षातच नव्हता, पण सरांनी बोलल्यामुळे आमच्या लक्षात आलं की नेमकं त्याच दिवशी कार्यक्रम आणि तिरंगा ध्वजारोहणचा कार्यक्रम हा एकाच दिवशी आल्यामुळं खूप जास्तच आनंद वाटत आहे. आणि तरी पण आजच्या आणि मुद्दामून 10वीपर्यंत मी इथं शिक्षण घेतले, परंतु त्या 10वीपर्यंत मी या स्टेजवरची कधीच आलो नाही. पण आज मी या स्टेजवरती येऊन मला थोडंसं तर का न बोलावं असं डेअरिंग घेऊन मी इथं बोलत आहे. त्यामुळं सर्वांचं, शिक्षकांचं असतील, माझे मित्रमैत्रिणी विद्यार्थ्यांचे असतील, येथील सगळे शिपायांचे असतील, मनापासून त्यांना आभार मानतो. आणि या ठिकाणी सरांना, सगळ्या शिक्षकांना विनंती आहे, या ठिकाणी थोड्या वेळात नाश्त्याचा कार्यक्रम होईल, त्यामुळे सर्वांनी या नाश्त्याचा दिवसभर नाही तो कार्यक्रम होणारच आहे ना, आजच्या सुट्टी नाही आहे सगळ्यांना, कारण आपणच एवढं हे करून आलो. त्यामुळे सरांना पण विनंती आहे, सर्वांनी आजच्या थांबून आम्हाला सहकार्य करावे आणि त्यांनी आम्हाला आमच्या आनंदात सहभागी व्हावा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सहभागी होण्याचा योग आला, सरांशी सगळ्याशी संपर्क झाला, एकदम छान वाटतंय. सर मला आवर्जून एक वाक्य बोलायचं आहे. माझी मुलगी आता स्कूलमध्ये जाते, शाळेत नाही जात, पण शाळा आणि स्कूल याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. तुम्हाला अर्थ समजला असेल. म्हणजे मी ज्या शाळेत शिकले ती शाळा मायेची होती, प्रेमाची होती. आता फक्त ना ऍडमिशन फी भरा आणि नाही का आपलं कर्तव्य म्हणून त्यांना शाळेत पाठवा, ही एक पद्धत चालू झाली सर. एवढं हे होतं. मुलीला थर्ड आली ती, तर तिला मी एकदा म्हटलं मिसच्या पाया पडायचं ना, ती मला म्हणते मम्मी स्कूलमध्ये इमोशन्स चालत नाही. माझ्या डोळ्यात पाणी आलं सर की मी ज्या वातावरणात वाढले त्या वातावरणात माझी मुलगी, मी ते संस्कार देते तरी ती घेऊ शकत नाही. म्हणजे मी कमी पडते का दुनिया ऍडव्हान्स झाली, यातला फरक नाही समजला. पण प्रत्येक वेळी जेव्हा आठवतं ना माझी शाळा, या अंगणात आम्ही जिबल्या खेळायचो, लंगडी खेळायचो, शिक्षक आम्हाला कुठेही दिसले तरी ओरडायचे, असं नाही असं जातो सर, तर जाता ना सायकल साईडनी चालव, कळत नाही का. आता ना गेटच्या बाहेर आलं ना ते ओळख पण नाही देत. आणि पहिलीच मीटिंग होती, गेटच्या बाहेर विद्यार्थ्यांनी म्हणजे स्टुडंटनी मिसला ओळख द्यायची नाही किंवा बोलायचं नाही. त्याचं पॉईंट काय माहिती का सर, त्यांना त्या मुलांचं नावही माहिती नसतं, ते कुठल्या स्टँडर्डमध्ये म्हणजे शिक्षण चेंज झाले, माणुसकी चेंज झाली, आपलेपणा पण चेंज झाला सर. म्हणजे मला खतखतच होतं, ते सांगायचंच होतं, बोलायची तयारी पण ठेवली नव्हती, वाटलं पण नाही, पण जे आलं ते मी बोलले सर. थँक्यू. खूप छान वाटतंय सर. आज गुरुवारची पूजा असायची, एक नारळ सार्वजनिक असायचं, सगळ्या मॅडमला हळदी कुंकू लावण्यापासून, म्हणजे ते संस्कार, शाळा, शिक्षण सगळं आम्ही या शाळेत घडलं. ज्यावेळी शाळेकडे पाहतो तेव्हा खूप प्राऊड फील होतं की खूप छान होती शाळा किंवा आहे, आणि आज एकत्र येऊन तर खूप छान वाटते. थँक्यू. हर घर तिरंगा म्हणजे ज्या काही योगायोगाच्या गोष्टी असतात, या योगायोगाच्या गोष्टी निश्चितपणे जुळून येत असतात. हर घर तिरंगा याचा जो काही GR आहे तो GR मला वाटतं कालच आपल्याकडे आला आणि त्याची कार्यवाही लगेच तातडीने कालच करण्यात आली. म्हणजे हा जो काही योगायोग आहे तो शक्यतो असा कधी जुळून येत नाही आहे. तरी त्या दृष्टिकोनातून आज आपण सर्वजण म्हणजेच 2005-06ची बॅच, वास्तविक हे चालतच असतं की जसे विद्यार्थी परिपाठाला लेट कमर्स येतात तसे काही अडचणीमुळे येऊ शकतात. निश्चितपणे आपण सर्वजण या ध्वजारोहणासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. आणि जो काही राहिलेला कार्यक्रम आहे तो मला वाटतं रुपनवर सर असतील, आपण सर्व मंडळी असतात, त्याचं नियोजन मला वाटतं आपण सर्वजण व्यवस्थितरित्या
करावं. मला वाटतं 10:30चं टायमिंग दिलेलं आहे आपण म्हणजे शिक्षकांच्यासाठी. तर मला वाटतं त्या टायमिंगलाच आपण सुरू करावं अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. कार्यक्रम आहे तर त्यासाठी सर्वांना बाकीचे जे विद्यार्थी राहिलेले आहेत आपले मित्र जे राहिलेले आहेत तर त्या सर्वांना बोलून घ्या आणि लवकरात लवकर त्यांना फोन करून एक सहानुभूती द्या. कार्यक्रम आहे आपलाच आहे आणि आपल्याला पुन्हा एकदा जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत. तर लवकरात लवकर या आणि ज्यांनी वर्गणी दिलेली नाही त्यांनी तर येणं एकदम कंपल्सरी आहे. नाहीतर जर का नाही वर्गणी पण नाही गेट टुगेदरला पण नाही येत तर मग त्यांचा अवघड आहे. बस
अपना हर दिन ऐसे जियो। रोशनी तो है रौनके कहाँ, रंगों में भी रंग यारों के कहाँ। दिल के दरवाजे को खोलो, टटोलो कोई रिश्ता नया। लम्हा जुबां पे वो खोलो कि हो स्वाद जिसका नया। बढ़ने दो यारी का सर्कल जरा, हैप्पी हैप्पी सा हो हर पल जरा। बढ़ने दो यारी का सर्कल जरा, हैप्पी हैप्पी सा हो हर पल जरा। अकेले हैं थोड़े से कम, यारों से बने हम, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। ये जो स्पार्कल कर रही है, ये हंसी देखो प्यारी है। यारी है सीधी हंसी की, जो होठों पे जाके चढ़ेगी। खुशियां तो ना है दिए की, ये जितना बटेंगी बढ़ेगी। यारी है सीधी हंसी की, जो होठों पे जाके चढ़ेगी। खुशियां तो लोहे दिए की, ये जितना बटेगी बढ़ेगी। यारों से ज्यादा ये दिल मांगे क्या, यारों के संग जश्न है ये जहां। ये जो चमक सी भरी है इन आँखों में, दिल दोस्ती को कहे शुक्रिया। बढ़ने दो यारी का सर्कल जरा, हैप्पी हैप्पी सा हो हर पल जरा। बढ़ने दो यारी का सर्कल जरा, हैप्पी हैप्पी सा हो हर पल जरा। अकेले हैं थोड़े से कम, यारों से बने हम, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। ये जो स्पार्कल कर रही है, ये हंसी देखो प्यारी है। का सर्कल जरा, हैप्पी हैप्पी सा हो हर पल जरा। नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत। शुभम शुभम नका समजू आम्हा फटकरे, नाद आहे असा कटकरे। आपल्या मातीच्या मनात बसला बैलयो फटकरे। अरे गिरी 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 क्या कांडे हे काटात येते। नाद एकच फक्त बैलगाडा शुभम शुभम सोन्या हरण्याचा हात खाते, हात गर्दीनं भरला दाटे। उतरून भरणारा तुला भाई, भरला या मळवट। आवाज भोंगाचा काही येतं। नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत, नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत।
पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा लाखात नंबर 1चा आपल्या गावचा हाय बैल जोडा पाटलांचा बैल गाडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा राजशाही थाटात बैल आमचा जगतोया खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया धुळ उडवून कसा वाऱ्यावानी पळतोया वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया तुम्ही नाहत कामचा सोडा तुम्ही नाहत कामचा सोडा पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला राडा पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात गेला राडा रडत आलो जिथे गेलो रडू नाही घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाट हवी माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे माझी शाळा मला आजही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे सुट्टीला डब्बा खायची मजा आता पोटात खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती बागावरती साऱ्या कर्कटकाने कोरली नावे शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे
एक साथ प्रतिज्ञा स्थिती. India is my country. India is my country. All Indians. All Indians are my brothers and sisters. Are my brothers. And I am proud of. And I am proud of. It's rich. It's rich. And very rich. Very rich. I shall try to be. Jai Hind. भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उच्चल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा तव शुभ आशीष मागे नायक जयदाता जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जरा स्टार्ट. माझे नाव उत्तम रुपनवर. आज वार रविवार 13 ऑगस्ट 2023 आणि आजचा सुविचार गुलाबाचे फुल तोडू नका ते भानवा विद्यालय सोडू नका. आजचा सुविचार ज्ञान हा सर्वात मोठा गुरु आहे जो आपल्याला शाळेतून मिळतो. शिक्षकांशिवाय सर्वात मोठा गुरु नाही जो आज आपल्याला इथे लाभलेले आहेत. त्यांच्याकडून संस्कार या शाळेने आपल्याला दिलेले आहेत आणि गुरूंशिवाय आपल्याला जगामध्ये कुठेच स्थान नाहीये. लक्ष द्या इकडे बरं. अरे लाईन बघ की बाळा. मी सांगतो इथं बसून. परेड सावधान. एक साथ कदम ताल शुरू करेंगे. शुरू कर कदम ताल. जोरात पायाचा आवाज आला पाहिजे का. बंद करू नये. पायाचा बंद करायचा नाही. पायाचा एक फटका मारा. पाच 4 3 प्रकार बदल. 3 4 5 6 एक 8 खाली वाकण्याचे 6 कंबर भरून आली. 2 पॉईंट 3 बैठा नको. आता प्रकार तिसरा बरं का. उडी मारायची. 1 2 खाली पाच 6 7 8 8 7 6 5 4 3 प्रकार बदल. आता कितवा प्रकार 4 गुढी लागत नाही. हळूच हाताची घडी. हाताची घडी. नको इकडे बघत चला. इकडे बघत चला. चला चला लेडीज. सावकाश सावकाश. एक 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 चला चला. गडबड नाही आपल्याला. एवढी माहेरी हळूहळू हळू सावकाश. खाली आली लगेच दादा पोरे. हसा हसा जरा. शाळेत आल्यात कोणा बोट. चला चढ. चल उड्या मारत चल.
चला नाही तर दिसतो करणकडे दे ना मोबाईल शूट घ्यायला मोबाईल नीट बसायचं टॉयलेट बसतोय काय अहो फेस तिकडे केला ना तिकडे दिसत नाही चला पुढे पडपड द्या चला चढ पडपड द्या ऐसा क्या हुआ रे ऐसा क्यों हुआ रे फट चाह शॉट नको रे थोडा कश मार ले सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू दे सारे गम छोड़ दे एकदम मोड़ ले स्मोक में ही होप है प्यारे मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को हुए मैं उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को हुए मैं उड़ा जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी चला ही गँगच वेगळी होती कट्टा गँग सगळ्यांची आपली ओळख झाली हा अश्क्या हा कोणाचाच नव्हता तरी गँगचा हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे कुठेही गेले ना तरी एकत्र आता राहिले सॉरी आणि नित्या यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून दिली सॉरी सॉरी म्हणत म्हणत या जगी हा आला रे बात में है कंफ्यूजन गड़बड़ घोटाला रे 10 का 20 करने में शातिर ये साला रे झोल झोल करुणी तरी ठण ठण गोपाला रे अरे यारी में सॉरी आए तो गलत है पर अपने सॉरी की तो बात अलग है ये झोलर कमीना सोचता कभी ना यारी में ही झोल छुपा हूँ जय लहजा झोल में ही यारी छुपी है मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को हुए मैं उड़ाता चला गया मैं जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को हुए मैं उड़ा जिंदगी दिग्याबरोबर मी पहिली सिगरेट प्यायली दिग्या आपला पहिला फ्रेंड आणि त्याचबरोबर मला कळलेलं दिग्याचं पहिलं प्रेम चायला लफडी करताना पुढचा मागचा विचार न करणारा हा माणूस प्रेमाच्या लफड्यात मात्र हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला हो जेव्हा पाहिलं हिला ये दिल हिल्ला हिल्ला सारा जिल्हा हिल्ला हुआ रे जल जला घराच्या सामोरी नजरेची शाळा ही रोज रोज भरवायची हाय लैलानी मजनूची साडवाली लव स्टोरी आपल्याला बदलायची हाय 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 ही सुरेखा आपल्याला पटलेली हाय अरे खिडकी मधून कशी लाजून हसलेली हाय अरे हसली हसली तिच्या फुलटू फसलेली हाय
7 8 11 12 नंबर लक्षात ठेवा 13 14 15 16 17 18 19 21 22 3 23 कोण आहे ऑप्शन आहे का 26 27 yes sir 28 yes sir 29 yes sir 30 yes sir 31 32 3 yes sir 34 35 yes sir 36 37 लक्ष द्यायचं 37 38 39 40 41 2 43 44 45 46 47 48 49 50 51 तो म्हणजे आठवणीचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञान आणि संस्काराची बरसात करणारी आपली शाळा. या विद्यालयाने आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. क्लास, जादा तास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. विद्यालयाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धा आणि विविध उपक्रमामुळे आमचे मनोबल वाढले, आपले चौफेर व्यक्तिमत्व घडले, आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आज आपण इथे आहोत. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजेच माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी गेट टुगेदर आणि एकत्र जमलो आहोत. इतकी वर्ष उलटून गेली, मला अजूनही आपली भेट आठवते. त्यावेळचे क्षण आठवतात. तुमच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा सांगतो की तुम्ही सुद्धा इथे येऊन किती आनंदी आहात. आपल्या स्थानिक मुला मुलींनी अनेक प्रयत्न करून आपला दिवस अस्तित्वात आणला. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या जमान्यात आपला हा मित्र परिवार व्हॉट्सअप अस्तित्वात आला. अगदी 4-5 जणांपासून सुरू झाला. रेश्मा, रोहिणी, सारिका यांनी याची सुरुवात केली आणि काही मुलांनी पण बघता बघता ही संख्या 88 वर आणली. या मुलांची ओढ फक्त एकत्र आणण्याची होती आणि आज ती त्यांनी पूर्ण केली. आपल्या शाळेतील आपल्या शिक्षकांनी आपल्यावर केलेल्या संस्कारावर तर खरंच तोड नाही. आयुष्यभरासाठी संस्काराची शिदोरी आपल्या बरोबर राहून आपल्याला घडवत राहिली. आपल्याला घडवण्यात आपल्यापेक्षा जास्त वाटा या संस्कारांचाच असतो. हे आपण जेव्हा आपल्या मुलांना घडवतो ना तेव्हा कळतं. मुलींच्या आयुष्यात असे क्षण येणे म्हणजे निव्वळ योगायोग. प्रत्येकालाच आपल्या मुलांना घडवताना शाळा, शिक्षक, मित्र आठवतात, पण त्यांना प्रत्यक्ष भेटता येणे हे केवळ काहींना शक्य होतं. बाकीच्यांसाठी आजचा दिवस म्हणजे पर्वणी. आज आपल्यामध्ये बऱ्याच जणांचे घरचे देखील आलेले आहेत. त्यांचेही मनापासून स्वागत. आजचा दिवस प्रत्यक्ष उतरवण्यासाठी या मुला मुलींनी केलेली धडपड, त्यात आलेल्या अडचणी, त्यांनी त्यावर केलेली मात, तसेच त्यांच्या विनंतीस मान देऊन आपण सर्वजण उपस्थित राहिल्याने खऱ्या अर्थाने हा सोहळा आनंदमयी व यशस्वी झाला असे मी म्हणेन आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. त्यानंतर सुरेशचा एक दिवस मला फोन आला 4 वाजता. मला रात्री नंतर मी सकाळी उठलो आणि मला मेसेज असा होता की सकाळी लवकर पोहे खायला येईल. त्यानंतर पोहे आले. उत्तम सरांचं अपडेट घेतलं. उत्तम सर काय करतात त्याने असे म्हणले 200 रुपये तुम्ही सफरचंद तुझ्यासाठी खास आणले आणि माझा बड्डे असल्यामुळं ते म्हटलं माझं नियोजन करा आज काय काय करायचं काय आहे बघ आरतीचं. आणि 15 दिवस असा विषय होता की सुनीलनी प्रस्तावना मांडली होती घोड्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही 10-15 जणांनी विरोध केला होता. घोडा एवढे वादविवाद चालले होते त्या घोड्यापायी 15 दिवस 10 वेळा त्या ग्रुपनं एक्झिट झाले. शेवटी मी काल पुरसंगीला जात असताना मला थोडं आठवलं. मी सुनीलला फोन केला. म्हणलं ग्रुपवर जो मेसेज टाकलाय तू ते मला काय वाटाना, कारण तुझ्यासाठी आम्ही 10 जणांना तयार केलं आणि तुला परवानगी देतो आहे घोडा आणायची. पण सुनील म्हणला हे काय आता शक्य नाही. त्यानंतर मी 10 वाजता परत तानाजीला फोन केला अपडेट घेण्यासाठी घोड्याबद्दल काय मत आहे. कारण सुनील फक्त दिसायला पुढं होता
पण त्याच्या मागे सगळ्या मुली होत्या आणि हे मला दवा कळलं हे पण आपल्या शिक्षक लोकांना कळलं पाहिजे. त्यानंतर सुनीलला आम्ही अनिल आठवणीला बारामतीला भेटायला पाठवलं आणि त्यानंतर अनिल म्हणला सुनील काय आपल्या कार्यक्रमाला येणार नाही. त्यानंतर मी अनिलला त्या ठिकाणी सांगितलं सुनीलने ज्या कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि सुनील येत नसेल तर आपल्याला जायला काही अर्थ नाही या कार्यक्रमाला. त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी कॉन्फरन्स कॉलवर सगळ्यांनी ठरवलं. सुनीलच्या मताला आम्ही काही विरोध नाही केला. म्हणलं तुला काय करायचे ते कर, आम्ही कार्यक्रमाला 4 तासासाठी येणार आहे, त्याला आमचा काही विरोध नाही. पण सुनीलने असा काल 12-1 वाजता मेसेज टाकला घोड्याला काय आपल्याला कळलं आम्हाला बाहेरून सुंदे सर काही परमिशन देत नाहीये. पण शेवटी म्हणलं चला बैलगाडी पण शेवटी आम्ही शाळेत आल्यानंतर सुनीलनी मला घोड्यावर बसवलं आणि आम्ही तिथं मनोमिलन केलं. एक सेल्फी पाठवला आणि फोटो काढून पण आता उद्या त्याला ग्रुपवर 2-3 दिवस चर्चा होतील आणि त्यानंतर ग्रुप शांत होईल. हे असं काही होऊ नये असं मला वाटतं. कायम असं सगळ्यांनी ग्रुपवर बोलत राहावं आणि आपल्या भावना व्यक्त करत राहावं. निरोप समारंभानंतर डायरेक्ट 16 वर्षानंतर नादाचा निरोप समारंभ आहे की काय असं वाटतो. मी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र. की शाळेमध्ये जर आपली मुलं असतील तर नेहमी आपल्या मुलांना म्हणजे स्वतःच्या मुलांना एक स्ट्रिक्ट वॉर्निंग असते पा तू कधी वेगळं वागायचं नाही. कारण तू जर असं वागला तर आम्हाला बाकीच्या मुलांना पनिशमेंट करता येत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये अगदी टीव्ही बघण्यापासून प्रत्येक गोष्टीमध्ये एक लिमिट असतं आणि घरामध्ये टीव्ही हा प्रकार तर नसतोच, परंतु बाकीच्या मग ह्या परीक्षेला बस त्या परीक्षेला बस असं हो तसं हो. त्यामुळे शिक्षकांची मुलं थोडीशी वेगळी असतात पा म्हणजे बाकीच्यांची असतातच, परंतु थोडस तुम्हाला सुधीर मध्ये एक वेगळी झलक दिसलीच असेल. तर अशा पद्धतीने शिक्षक आपल्यावरती संस्कार करत असतात. आपण इतरही मित्र आपल्या कायम लक्षात असतात, परंतु 1ली ते 10वी पर्यंत जे आपले मित्र मैत्रिणी असतात जे शिक्षक असतात हे आपण कायम आयुष्यभर आपल्या स्मरणात राहतात पा. याच्यामध्ये माझी बेस्ट फ्रेंड आहे पा प्रियंका जाते. सगळ्यांना आमची जोडी माहिती, आम्ही फेमस होतो फार. पण तुम्ही सुद्धा एक ऑब्झर्वेशन केलं असेल की आम्ही दोघी कधीच एका बेंचवर बसलो नाही. मैत्री खूप होती पण कायम ती रेश्मा देवकर पशी बसायची आणि मी बाजूला असायचे. आम्ही कुठेही असू द्या अख्ख्या वर्गामध्ये चक्कर मारून यायचो. मध्ये ब्रेक झाला शिक्षक येईपर्यंत फक्त बघायचं बेंचवरती असे हात करून कोण बसले. सगळ्या मुलींना आठवत असेल जो असा हात करून बसेल त्याचा हात उचलायचा आणि खाली बेंचवर धाडकन आदळायचं. आमच्या दोघींकडे एवढंच काम होतं, त्यामुळे आम्ही अख्ख्या वर्गामध्ये चक्कर मारायचो आणि अक्षरशः निम्म्या मुलींना आम्ही रडवलं होतं. एवढं त्यांना हाताला लागलं होतं. आम्हाला बघितलं ना की ते हात खाली यायचे. एवढी दहशत आम्ही वर्गामध्ये पसरवली होती का. परंतु खरंच आज मी या ठिकाणी बोलतीये, कोणाला वाटलंही नसेल स्वप्नातही मी शिक्षक बनू शकते, कारण एवढी मी टार्गेट आणि मस्ती करणारी होते. तर या ठिकाणी मी जे काही आहे ते माझ्या गुरुवर्यांमुळे आहे पा. आज मी मुलांना शिकवते त्यावेळी प्रत्येक वेळी मला माझे शिक्षक आठवतात. ते कसे शिकवायचे, ते मुलांना कसं हँडल करायचे, त्याच पद्धतीने मी देखील मुलांना हँडल करते. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की तुमचा असा सर मी आज चालवतीये. म्हणजे आणि नेहमीच नक्कीच तुमच्याप्रमाणे एक आदर्श शिक्षिका होण्याचा मी देखील प्रयत्न करीन. आमच्या शाळेमध्ये सर्वांची आवडती आहे आणि महत्वाचं म्हणजे मी सगळ्या याच्यात ऍक्टिव्ह आहे. शाळेमध्ये साऊंड सिस्टीम असेल, पूर्ण साऊंड सिस्टीम मी जबाबदारी घेते. पूर्ण कार्यक्रमाचं नियोजन असेल ते देखील आमच्याकडे असेल. डान्स असेल, मुलांना कोणत्या स्पर्धा परीक्षांना न्यायचं असेल, प्रत्येक याच्यामध्ये आम्ही इन्व्हॉल्व असतो. आमच्याशिवाय कार्यक्रम हा होतच नाही. आणि हे जे काही सगळं मी घेतलंय हे मी माझ्या शाळेमधून घेतलेलं आहे पा. मी शाळेत असताना फक्त डान्स मध्ये पुढे होते, बाकी सगळ्यात मागे होते आणि अजूनही पुढेच आहे. कारण प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी मी डान्स बसवते त्या त्यावेळी माझ्या ग्रुपचा नेहमी नंबर येतो. आम्ही अगदी राज्यस्तरापर्यंत गेलेलो आहोत. तर हे सर्व मी आम्हाला अभिमान वाटतो की मी हे सर्व माझ्या
शिकलेले आहे. तर सर्वांना माझं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते. आणि अजून या ठिकाणी कोणी बोलण्यास इच्छुक असेल, कोणी स्वतःहून इच्छुक असेल तर ठीक आहे. कृतज्ञ होण्यासाठी या विद्यालयाप्रती या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि आपला लहानपणी झालेला सुरुवात म्हणजे सकाळी शाळेमध्ये तिकडून निघाल्यापासून, म्हणजे मला सायकल नव्हती, परिस्थितीमुळे सायकल नव्हतीच, कधी चालत यायचो. कारण माझा आता दीपक रुपनवर म्हणून ग्रामपंचायत सदस्य आहे, त्याच्या सायकलवर मागे बसून शाळेमध्ये यायचं झालेली सुरुवात. कधी उशीर यायचो आणि तो सगळ्यात जाताना सगळ्यात पुढे सायकल त्याची असायची आणि सगळ्यात पुढे जायला मला आवडायचं म्हणून मी त्याच्या सायकलवर जायचो. म्हणजे कधीही मागे राहायचं नाहीये हे असं मला त्यावेळेसच आवडायचं म्हणून मी. आणि तो माझा अजूनही चांगला मित्र आहे. मी त्याच्याबरोबर आजही म्हणजे सगळ्या गोष्टी तो आजही ग्रामपंचायत मध्ये आहे. त्याच्याबरोबर सुरुवात झालेली शाळेमध्ये आल्यानंतर उशीर झाल्यानंतर खडके सर आणि बनसोडे सरांनी उशीर झाल्यामुळं बॅग हातात वरती डोक्यावर घेऊन ग्राउंड वरती मारायला लावलेल्या चक्रा, त्या चक्रा मारत मारत वर्गामध्ये केलेला प्रवेश. वर्गात आल्यानंतर मी मगाशी सत्कार करताना बऱ्याचशा आठवणी सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर खडके सरांचे नांगे फुक्या शब्द, तो डायलॉग सरांनी रागवायची त्यांची पद्धत होती. तुला भिंतीच्या पलीकडे घालू का? आणि त्यावेळेस म्हणजे दशरथलाच माझी दया आली, बाकीचे नको म्हणाले, परंतु दशरथ सगळ्यात जास्त म्हणायचं नको सर थांबा. तिथून पुढे मी कधी कोणाची अजून सही कॉपी केलेली नाही. म्हणजे ती माझी आठवण. अशा अनेक आठवणी आहेत. म्हणजे गुरुजनांच्या आठवणी सांगायला गेलं तर मी तास 2 तास सांगू शकतो. कधीही मी स्टेजवरती इथं भाषण केलेलं नव्हतं. 4थी पर्यंत असताना त्या ठिकाणी करायचो. 4थी पर्यंत आमच्या वर्गात सीमा माझी चुलत बहीण अशी हुशार होती. आता आठवण म्हणून सांगतो 4थी. आणि सगळ्यात जास्त गोट्या खेळायला आम्हाला आवडायच्या. शहाजी, संदीप, त्या ठिकाणी सागर, ही आमची टीम त्यावेळेची. मग ती सीमाला जबाबदारी दिलेली असायची. आम्ही अभ्यास करत नसायचो, मार खायला लागायचा. सीमा अभ्यास करायची, ती हुशार होती, पहिली यायची आमच्या वर्गात. मग तिला सर सांगायचे ह्यांच्यावर लक्ष देऊ आणि उद्या तू नाव सांग. आम्हाला शिक्षकांपेक्षा सीमाची जास्त भीती होती. सीमा दिसली की आम्ही गोट्या टाकून गायब. मग तिथून मग शाळेमध्ये अशा अनेक आठवणी आहेत. वर्ग शिक्षक खडके सर होते. नंतर म्हणजे घरच्या परिस्थितीमुळे मी बऱ्याच वेळा 7वी 8वी मध्ये गैरहजर असायचो. फीच्या अडचणी असायच्या. केव्हाही सरांनी आजची आज दे असं म्हणले नाही. म्हणजे जे वर्ग शिक्षक होते खरंच परिस्थिती बेताची होती. म्हणजे पॅन्ट हाफ पॅन्ट असायची ती एकच असायची, तीच धुवायची तीच घालायची. कधी फाटली तर तिला ठिगळ लावलेलं असायचं. मेंढ्या वळत वळत शिक्षणाची झालेली माझी सुरुवात. आई वडील अशिक्षित, फक्त आईचं आणि वडिलांची इच्छा होती की शिकावं माझ्या मुलाने आणि समाजाचं पण सेवा करावी असा वसा त्यांचा. आजही सांगतात की बाबा म्हणजे स्वतःच करत करत बाकीच्यांकडे मी लक्ष द्यायचं असं त्यांची शिकवण. त्यामुळे माझा मोठा भाऊ आर्मी मध्ये आहे, तोही सेवा करतोय. मीही शिक्षक म्हणून या ठिकाणी घरच्यांचं स्वप्न, मला वकील व्हायचं होतं. मला ते त्यावेळेस शिक्षणामुळे राहिलं, परंतु माझ्या मित्रांनी ती पोस्ट मला दिली, मला ती आवडली. ग्रुपमध्ये मी समझोता करायला मध्यस्थी होतो. माझ्या बरोबर रेश्मा होती, बरेच जण होते, नाव कोणाची घेत नाही. पण खूप छान वाटलं, एन्जॉय पण करायचो त्यांच्या भांडणामध्ये. बरेच जण मालिका पाहायचे सोडून ते मेसेज मागण्यामध्ये इंटरेस्ट होता. शेवटचा रात्रीच्या 2 पर्यंत. म्हणजे जर आपण इन्फॉर्मेशन पाहिली तर त्या ग्रुपमध्ये रात्रीच्या 2 वाजता मेसेज पाहणारी सुद्धा माणसं होती. म्हणजे एवढा एन्जॉय त्या ग्रुपमध्ये मागच्या 15 दिवसामध्ये केला. एवढे एकमेकांबरोबर भांडले, रागवले, समझोता केला, सगळे तह झाले. आणि त्यानंतर हा कार्यक्रम नियोजनामध्ये आला. मग शाळेमध्ये आल्यानंतर घोडा बैलगाडी, नंतर मध्ये राहुलने हत्या आणला समझोता करायला, हत्या मिळेना. मग नंतर मिटलं कसं तरी. परत सरांचा फोन आला की घोडा नको आहे, वेगळं वातावरण तयार होईल, वेगळं संस्कृती तयार होईल. म्हणून परत आम्ही सांगितलं सुनील घोड्यावाल्याला बघ बाबा कॅन्सल कर. सुनील घोड्यावाल्याकडे गेला. घोड्यावाल्याची प्रथा ऐकून
सरांनाही परत मग सुनीलने मला फोन केला की बाबा आता तूच काहीतरी कर. मग मी परत सरांना विनंती केली की सर कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम या ठिकाणी होणार नाहीये. म्हणजे जशा पद्धतीनं आपण या जागेचं या विद्यालयाचं पावित्र्य राखलेलं आहे त्याच पद्धतीनं या मेळाव्यातून पावित्र्य राखलं किंवा तिथं वातावरण नसल्यामुळं त्यांना मी 10वीला दौंडला शिक्षणासाठी पाठवतो. त्या ठिकाणी गेलेला तुम्हाला माहिती आहे थोडीफार मदत होऊन ते पुढे जातात. त्यानंतर विद्यालयामध्ये असणाऱ्या अडचणी म्हणजे शाळा आमच्या विद्यालयातील विद्यार्थी शाळा सोडून जात होते. मी त्यांच्या घरी जायचो. खूप अपमानास्पद वागणूक मिळायची. त्यांना वाटायचं की विद्यार्थी आमच्या शाळेत लावायत म्हणून आलाय. मग मी त्यांना सांगायचो की तुमचा विद्यार्थी घेऊन जावा परंतु त्याची काय अडचण आहे ती सांगा. त्यांनी सांगितलेल्या अडचणी सॉल्व्ह करत करत आजपर्यंत मी विद्यालयामध्ये नागेश्वर विद्यालयामध्ये 1.5 कोटीची माझ्या पाटस ग्रामस्थांच्या सोबतीनं त्या ठिकाणी 1.5 कोटीपर्यंत मदत आणलेली आहे. आणि 2-4 दिवसामध्ये सर 60 लाख मंजूर करतोय. या 2-4 दिवसामध्ये तिथे 60 लाख मिळत आहेत. ते करत असताना बऱ्याच वेळा अभिजित चितोळे सर, खडके सर, खुडे सर यांची भेट व्हायची. ते म्हणायचे तुझ्या शाळेतच बघतोय. बऱ्याच वेळा म्हणायचे. मनामध्ये शंका यायची. मला वाटायचं मी पाटसमध्ये नोकरी करतोय जर कुसेगावला काय दिलं तिकडे माहीत झालं तर नाराज होतील माझ्या नोकरीची अडचण होईल. परंतु त्यातूनही मग नंतर डेअरिंग केलं. दुसरे ग्रामस्थ पुढे केले आणि या शेजारी ज्या 3 वर्ग खोल्या आहेत तो त्याही नागेश्वर विद्यालयासाठी आणलेल्या होत्या. CSR मार्चच्या अगोदर संपवायचा होता. जो 80 लाख मिळाला मी आता बांधकाम सुरू आहे संपेल आता पूर्णत्वास येत आहे. ते पूर्ण झाल्यानंतर ते बांधणार होतं. त्यामुळे तो CSR पांढरेवाडीला जाईल. म्हणजे बऱ्याच वेळा सर पांढरेवाडी कुरकुमच्या तिकडच्या माझा सरपंच ते मला ओळखत नाहीत. फोनवर यांच्यावरती माझे म्हणजे वादविवाद होतात त्यांच्याशी. मी समोर कोणाच्या जात नाही. पाठीमागून व्यवस्थित कार्यक्रम लावतो. जिथं जे तर एक विषय काय आला होता. मुलं तर अभ्यास करतातच पण पालकांना पण जरा काहीतरी म्हणजे पालक पण खूप म्हणजे व्यस्त झाले. म्हणजे शांत आहे कामाच्या दगदगीतून शांत झाले. त्यांना पण कंटाळा आला वगैरे. मग त्यांनी एक प्रोजेक्ट मुलांच्या वडिलांसाठी किंवा आईंसाठी कुठला दिला होता. एक निबंध लिहून आणायचा आणि तो निबंध मला म्हणजे माझी दोन्ही मुलं एक ड्रॉइंग मध्ये फर्स्ट आहे आणि एक सिंगिंग मध्ये फर्स्ट आहे. त्याच्यामुळे मला सगळे शिक्षक वगैरे तिथले ओळखतात. तर ते शिक्षक काय बोलले मला पहिले की तुम्ही भाग घ्या. म्हणलं मला नाही घ्यायचा भाग. म्हणलं मला इंटरेस्ट नाही द्यायचा. मग नंतर ना बोलले ठीक आहे. नंतर त्यांनी सब्जेक्ट काय दिला माझी शाळा आणि माझे आवडीचे शिक्षक. मग नंतर मला असं वाटलं की जर आपण जर निबंध लिहिला गेला म्हणजे मी पहिला नव्हतेच तयार. नंतर ना मग हळूहळू रोज म्हणजे झोपताना किंवा म्हणजे काम तर नसायचं त्या टायमाला झोपताना ही करताना म्हणजे असं पटकन अशी शाळेची आठवण यायची. कुठले शिक्षक आपल्याला कसे म्हणजे हे करायचे वर्गातल्या मुलं कसे राहायचे. मग पटकन मी सरांना कॉल केला की सर नाही मला भाग घ्यायचंय मी आहे रेडी लास्ट क्षणला. सर म्हणजे आता काही पॉसिबल नाही येते तुमचं नाव काय आता येणार नाही. मग नंतर ना सरांना खूप रिक्वेस्ट केली वगैरे आणि नंतर ना म्हणजे माझ्या बरोबर 10 जण होते. तर ते 10 जणांनी ना सगळ्यांनी ते कुठं काय नाही म्हणजे त्यांचं स्वतःच असं काही लिहिलं नव्हतं. आणि मी एक्झिक्युटिव्ह या पोस्टवर ऑफिसर म्हणून काम करतोय. सगळ्यात मागे बसणारा विद्यार्थी मला पुढे बसवायची कारण माझी उंची कमी असायची आणि मला आवडायचं पाठीमागे बसायला. ह्या गोष्टी आहे ना आज खडके सर असतात. विशेषतः आमच्याकडं काही ठराविक शिक्षकांचं फार लक्ष असायचं. जाधव सर. माझे नाव विजय माणिक पवार आणि कंपनीत कामाला हलका नामाच. मी पिवाजीपाल कचरे. मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंपनीत काम करतो. माझ्या फॅमिली सांभाळून ते काम करत असतो. आणि आता त्याच्यामध्ये एक कॉस्ट अकाउंटंट या पदावर त्या असिस्टंट मॅनेजर म्हणून जॉब करतो. मी शरद जगताप. मी फ्लेक्टेक सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. सागर भागवत शेती करतो.
मोहन लोखंडे शेती करतो. मी जाधव राजू पोपट, मी पेन्ना सिमेंट मध्ये काम करतो पाटा स्टेशनला. मी सुधीर विनायक शिंदे, मी सध्या फॅमिली फ्रँचाइज बोईसर येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सॉरी बी फार्मसी कंप्लीट करून आता सिप्ला मध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून 10 वर्ष काम करतो. 10 वर्षापासून. मी अमर बाळासाहेब जाधव, मी सिजेंटा एमएनसी कंपनीमध्ये मुलापट्टा पुणे येथे सिनियर मॅनेजर म्हणून आहे. माझा व्यवसाय आहे. माझी ओळख झाली. मी सुजित मेकॅनिकल करून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत आहे. काम करता करता मी माझा कमर्शियल व्यवसाय सुद्धा चालू केलेला आहे. मी संदीप दिनकर बाबर, मी सध्या दोन संस्थेवर काम करतोय आणि पतसंस्था फेडरेशन दौंड तालुका यांच्या वतीने मी पतसंस्था फेडरेशनवर आहे. आता माझे नाव अरविंद पोपट बाबर, मी 12वी नंतर ITI इलेक्ट्रिशियनचा कोर्स केलेला आहे. सध्या शेती करतो. मी अमोल शहाजी शेतोळे, मी एका प्रायव्हेट सिमेंट कंपनीत काम करतो. कंपनीचं नाव आहे श्री सिमेंट इंडस्ट्री लिमिटेड पाटस. मी सुहास बाबर पाटस, मी शेती करतोय तरकारी पेशी. मी शेती करतो. मी तानाजी दादा सोरमले, कुरकोमेवाडीची येथे हेंकेल ॲडिसो टेक्नॉलॉजी मध्ये काम करतोय सुपरवायझर म्हणून. मी दशरथ पोपट बनवले, माझं शिक्षण मास्टर इन इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे. मी सध्या N4 इंडस्ट्री मरगळ येथे ऍज अ सिनियर इंजिनियर काम करतोय. मी महेश जाधव, मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. मी राहुल रामदास शिकोळे, ते फार्मसी सर्वांच्या मते लॉकडाऊन मध्ये सगळी घरी बसल्या असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी